अंधेरा घना छा रहा। गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बघू शकता वाजले आहे सकाळचे 5 आणि आम्ही निघालो आहे कुठेतरी. तर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे कुठेतरी. चला, आम्ही चाललो आता स्टेशनला. आमची गाडी आहे आता थोड्याच वेळात. तर चला भेटूया तिकडे. गाडी आली आली गाडी आली गाडी आली गाडी आली. फायनली गाडी आलेली आहे आणि आम्ही गाडीत बसलो. तुम्हाला दाखवतो, रिझर्वेशन कन्फर्म झालेलं नाही, आम्ही बसून दिलं असं है ना. सो बघू शकता तुम्ही, बघू शकता ही गाडी चालू झाली. हे बघा, हे कसे खात आहे. भूक लागली यांना सकाळ सकाळी. खाले खाले आलं आहे डहाणू रोड आणि भूक लागली आहे जोराची. सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे. एवढं मोठं पाकिट आहे आणि त्याच्यामध्ये एवढूसच आहे. कसं खावा माणसाने. तर फायनली आम्ही लोकलमध्ये बसून गेलेलो आहे आणि बघू शकता माझ्या मागे कशी तरी मला सीट भेटली आणि फक्त हात दिसत आहे, नाही कोणाचे चेहरे दिसत आहे. एवढी भयानक तुफान गर्दी होती. संडेला हे हाल असतात तर ऑल टाईम किती खतरनाक गर्दी असते. जे आपले जे कंपनीवाले जॉबवाले जे असणार, हॅट्स ऑफ मुंबईकर तुम्हा सर्वांना. आणि फायनली आम्ही दादरला उतरलो. दादर मार्केट थोडंसं फिरलो, थोडीशी शॉपिंग वगैरे केली, खरेदी केली. तर चला पुढे काय होतं बघूया. ये देखो मेरे पीछे से आ गया मेरा भाई. मैं बोली ये कौन है, ये कौन है, और ये देखो आ गया पीछे से. आ गए अंदर का बोलते तुम. सो फायनली आम्ही आलो आहे सिद्धिविनायकची, जिथं टॅक्सी उभे राहतात. सो आम्ही टॅक्सीच्या इथे लाईन लावलेली. आता लाईन भरली मोठी लाईन आहे आणि इथं एक रूल आहे की नंबर वाईज उभं राहायचं आणि मग टॅक्सीत आपण एंट्री करायची. सो आता नाही भरलेली आहे. सो आता चला भेटूया मंदिरात. तर तुम्ही बघू शकता याला सरप्राईज दिलं यांनी. आणि सरप्राईज पण असं दिलं की समोरून येतं आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, सरप्राईज भो वगैरे काहीच नाही केलं. डायरेक्ट समोरून आला. तर म्हणतो सरप्राईज दिलं की मी आलो तुला सिद्धिविनायकला मंदिरात सोबत आलो आमच्यासोबत. हां असं घाबरवलं नाही. हां तेच घाबरवलं नाही. सो आता आम्ही टॅक्सीत बसलो आहे आणि इथूनच जाणार आहे सिद्धिविनायकला. सो बघू आता मंदिरात जर गर्दी राहिली, शूट होतं की नाही माहीत नाही. मंदिरात गर्दी नसली तर नक्कीच मी शूट करणार आहे. तर चला भेटूया मंदिरात. काय करता तुम्ही? इधर ही है ना.
तशी पार केलेली आहे. अजून 4 राऊंड जे आहेत ते बाकी आमचे करायचे, त्याच्यानंतर आमचं दर्शन होणार आहे. आणि असं सांगताय की आता मंदिर 12 वाजता बंद होणार आहे आणि 1 वाजता चालू होणार आहे. सो बघू आता किती वाजता आम्ही मंदिरात होतो. आता वाजले आहे 12 वाजले. कमीत कमी 4 पर्यंत दर्शन होऊन जायला पाहिजे, कारण की आम्हाला रिटर्न पण जायचं आहे. सो बघू आता. 1 तासानंतर आम्ही फायनली आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो. अजून 2-3 लाईन जाणार आहे. अजून 2-3 लाईन जाणार, मग आम्ही असं दिसणार आणि बाप्पाचं दर्शन होणार आहे. अजून आमचा नंबर नाही लागलाय. वाजले आहे 2. अजून किती टाइम लागणार आहे माहित नाही. आणि आज संडे असल्यामुळे खूप पब्लिक आहे, तर बघू अजून किती टाइम लागतो. अजून भल्ली मोठी गर्दी, खूप अजून लाईन आहे. आणि सिनियर सिटीजन, परत देणगीवाले, परत VIP वाले, सो त्याच्यामुळे खूप टाईम लागतो आहे आम्हाला. डोकं दुखायला लागलं. चला आता बघू किती टाईम लागतो आणि किती नाही. दर्शन थोड्याच वेळात होणार आहे कदाचित. भेटूया बाप्पाकडे. तर फायनली इथं तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आम्हाला दिसलेले आहे आणि बघू शकता खूप भयानक गर्दी आहे. तर फायनली खूप आम्ही प्रसन्न वाटतंय. गाभाऱ्याच्या आतमध्ये जाणार आहे थोड्याच वेळा. तर नक्कीच तुम्हीही घर बसल्या बाप्पाच्या पाया पडून घ्या आणि नक्कीच तुमच्या सर्व इच्छा सर्वांच्या पूर्ण हो. तर चला, गणपती बाप्पा मोरया. फायनली आमचं सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे दादर स्टेशन बॅक टू होम. तर नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, गणपती बाप्पा नक्की लिहा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.